ऍक्च्युली तुम्ही परत परत त्या गोष्टींना व्हिजिट करू नका ब्रेनमध्ये. कारण ते स्टोअर केलेलं तुम्हाला आठवतं, तुम्ही तिथे स्वतःला मी असहाय्य आहे असं त्या ह्याच्यामध्ये बघता आणि ते फिलिंग जे आहे ते तुम्हाला परत अँझायटी अबाउट अँझायटी असं ते एक सायकल तयार करून देतं. अँझायटीमध्ये निगेटिव्हिटी असते ती भविष्याबद्दलची असते. मला भविष्यामध्ये एखादी गोष्ट करायची पण मला ती करता आली नाही तर काय, आणि येणारच नाही, आणि हे कसं 100% वाईट आहे असं. आणि डिप्रेशन मध्ये मला करायचंच नाही प्रश्नच भेटला, निरुत्साहाच सगळा सॅडमुळे. हा खूप महत्वाचा फरक आहे. नमस्कार, जगण्यातील काहीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपण गेल्या काही महिन्यापासून मेडिकल फील्डमधल्या वेगवेगळ्या आजार आणि त्यातील आजारांविषयी चर्चा असा एपिसोड करत आहोत. काही महिन्यांपूर्वी आपण डिमेन्शिया, डिप्रेशन असे 2 एपिसोड्स केले होते आणि त्या एपिसोडला आपल्या सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि सर्वांचं असं म्हणणं होतं की अँझायटी आणि डिप्रेशन हे एक नेहमीच्या दैनंदिन जीवनामधले आपले शब्द असतात, तर त्या अँझायटी विषयी आम्हाला एक एपिसोड हवा आहे. तर आज आपण तोच एपिसोड करत आहोत. मानसी देशमुख या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत आणि काही दिवसांपूर्वी आमची भेट झाली आणि या गप्पांमधनं असं चर्चा झाली की अँझायटी या विषयावरती आपण एक एपिसोड करूया. गेली 25 वर्ष डॉक्टर मानसी ह्या पुण्यामध्ये बावधन येथे त्यांचं माइंड ट्रेल इंटेलेक्च्युअल सोल्युशन्स नावाचं क्लिनिक आहे. तिथे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून काम करतात आणि तसंच पुण्यातील IPH जे सेंटर आहे तिथेही त्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून आहेत. लर्निंग डिसेबिलिटी, अँझायटी, डिप्रेशन ह्या मुख्यतः त्यांच्या प्रॅक्टिसमधील महत्त्वाच्या केसेस असतात. आणि सायकोमेट्रिक ॲनालिसिस जे आपल्याला बऱ्याच लोकांना त्याविषयी माहिती नसते, तर आपण त्या संदर्भात एक एपिसोड नक्कीच भविष्यात करणार आहोत. म्हणजे वेगवेगळ्या टेस्ट ज्या आपण करतो सायकोलॉजिकल इलनेसेससाठी, त्या टेस्ट का करतात आणि त्या करण्याची गरज आहे का, हा एक अनुत्तरित प्रश्न असतो. कारण कित्येकांना त्याविषयी माहितीच नसते. तर तो थोडासा क्लिष्ट वाटू शकणारा विषय असेल, पण आपण त्या गप्पांमधून तो विषय किती सोपा सहज पद्धतीने आपल्याला तो समजेल असं एक एपिसोड नक्कीच करूयात. आजचा आपला जो विषय आहे त्यामध्ये अँझायटी म्हणजे जी वारंवार आपल्याला भीती वाटत असते त्याविषयी कित्येकदा कुठे बोलावं तरी अडचण असते, नाही बोललं तरी आतल्यात मन खात असतं आणि अशा द्विधा मनस्थितीमध्ये आपण बऱ्याचदा जगत असतो. डॉक्टर मानसी यांची आणि माझी मध्यंतरी भेट झाली आणि त्या गप्पांमधनं आमच्या असे चर्चेमधनं झालं की आपण अँझायटी या विषयावर बोलूया. तर आज आपण या एपिसोडला सुरुवात करूया. तर नमस्कार मानसी, आमच्या या जगण्यातील काहीच्या या भागामध्ये तुझं मनापासून स्वागत. आमच्या बऱ्याच प्रेक्षकांचं गेले कित्येक दिवसापासून मागणी होती की आम्हाला भीती या विषयावरती एक माहिती हवी आणि त्याच्याविषयीच आम्ही, कारण मागे डिमेन्शिया, डिप्रेशन असे 2 एपिसोड्स केले, तर अँझायटी किंवा भीती असं बरेच शंका लोकांच्या मनात आहेत आणि त्याविषयी बरेच समज गैरसमज पण आहेत. त्यामुळे नुसती याविषयी माहितीपेक्षा ह्याविषयी असणारे गैरसमज सुद्धा फार जणांना त्याच्याविषयी माहिती हवी होती. तर सुरुवातीलाच आपण आता आज अँझायटी हा विषय घेतोय, तर एक्झॅक्टली अँझायटी म्हणजे काय असतं? अँझायटी म्हणजे खरं तर मराठीमध्ये म्हणायचं तर एक प्रकारची भीती, धास्ती आणि त्याचबरोबर येणारी मनाची अस्वस्थता. आता अँझायटी म्हणजे चिंता मराठी मध्ये आपल्याला समजण्याच्या दृष्टीने. आता मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण जेव्हा अँझायटी किंवा चिंता ह्याच्याबरोबर सामना करायचा का, चिंता म्हणजे नेमकं काय हे जेव्हा आपल्याला समजून घ्यायचं असतं, तेव्हा मात्र त्याच्यामध्ये आपल्याला काही बायोलॉजिकल, काही सायकोलॉजिकल, मानसिक आणि काही सोशल पॅरामीटर्स याचा आपल्याला एक आपण ज्याला म्हणूयात की विचारात घ्यायला लागतात ते. तर आता हे सगळं मी जे म्हणत होते की ही जी अँझायटी आहे त्या अँझायटीची नेमकी इंटेन्सिटी, तीव्रता ज्याला आपण म्हणतो, त्याच्यानंतर त्याचं ड्युरेशन, कालावधी आणि त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे त्याची वारंवारता ही किती प्रमाणामध्ये त्या व्यक्तीला जाणवते आणि त्याच्यामुळे काही शारीरिक
त्याचे परिणाम त्या व्यक्तीमध्ये दिसतात का? म्हणजे जसं की अँझायटी जर डिसऑर्डरकडे सरकायला लागली तर त्याच्यामुळे काय होतं की कित्येकदा आपले हातपाय गार पडतात किंवा एकदम घाम फुटतो, एखादी भीती जेव्हा मनात असते त्यावेळेला, किंवा आपल्याला एकदम एक प्रकारचं मसल टेन्शन जाणवतं, मग त्याच्यामुळे एक अस्वस्थता येते. आणि या सगळ्याचा परिणाम असा होतो ना अँझायटीमध्ये की एक तर विचार एवढे वेगाने फिरतात आणि ते विचार सारखे म्हणत असतात की बापरे, समथिंग इज गोइंग टू हॅपन इन द फ्युचर, भविष्याबद्दलची अनाठाई चिंता, आणि त्याच्यामध्ये मग त्यांना असं वाटायला लागतं की मी काहीच करू शकणार नाही. फिअर, अँझायटी आणि फोबिया असे शब्द नेहमी वापरले जातात. तर ह्या तिन्हीमध्ये फरक काय आहे? खरं सांगू, अँझायटी ना मुळात एक खूप मोठा भावनांचा स्पेक्ट्रम आहे. अच्छा. हा, आणि त्याच्यामध्ये भीती, आता ही तर अगदी आदिम भावना आहे. म्हणजे जेव्हा माणूस जंगलामध्ये राहत होता तेव्हापासून ही सर्व्हायव्हल करताची खूप आवश्यक असणारी अशी एक फिलिंग किंवा मनाची अवस्था आहे. तर तिथे काय पर्याय होते त्या माणसाकडे या भीतीमध्ये? तर आयदर फाईट कर, नाही तर तू स्वतःला फ्रीज करून घे, नाहीतर तू पळून जा, फ्लाईट कर. सो फ्रीज, फ्लाईट आणि फाईट हे ज्या तीन वेगवेगळी डिफेन्स मेकॅनिझम अगदी पूर्वापार चालत आली होती, ती या भीतीमध्ये डोकावतात. आणि मी असं म्हणेन, भीतीमधला आणि अँझायटीतला फरक काय? तर भीती ना ही आहे तिथे रिअल पोटेन्शियल डेंजर आहे, ती सगळ्यांना दिसते. म्हणजे आता आपल्या समोर जर काही टेररिस्ट आले किंवा एखादा वाघ आला तर ती नॅचरल अवस्था आहे मनाची आणि ती गरजेची पण आहे. सो ते रिअल त्याच्यामध्ये एक पोटेन्शियल थ्रेट आहे. हा, आणि अँझायटी मध्ये कसं आहे मात्र, तर अँझायटी मध्ये ती जी आहे ती फिलिंग ऑफ फिअर आहे, ज्याच्यामध्ये एखादं एक्सटर्नल डेंजर हे तेवढं पोटेंट नाहीये त्याच्यामध्ये किंवा ते तेवढं रिअल नाहीये. मग आता नेमकं काय? तर अँझायटीमध्ये असं होईल की मी ना त्या वाघाला सामना केलाय, त्या वाघाबरोबर लेट्स से, किंवा एखादी मी अशीच माझ्या दृष्टीने जी सेन्सिटिव्ह एखादी घटना आहे ती माझ्या आयुष्यात घडून गेली आहे. म्हणजे खरं तर ती जी भीती मी अनुभवली होती ती तिथे संपली आहे. पण अँझायटीला काय होतं, त्या व्यक्तीच्या मनामध्ये ती भीती घर करून राहते आणि सतत मग ते स्टोअर केलेलं असतं कुठेतरी ब्रेनमध्ये. ते व्हिज्युअल इमेजेस येत राहतात किंवा त्या प्रकारची दृश्य दिसायला लागतात आणि कुठेतरी त्याला ती रिहर्सल्स ज्याला आपण म्हणतो ना, त्या अख्ख्या घटनेचं, त्या स्क्रिप्टचं, हे मनामध्ये, हे विचारांमध्ये त्या व्यक्तीच्या चालू राहतं. आणि आता तिथे काय होतं, खरं तर आता आहे का रिअल थ्रेट? नाहीये, पण वैचारिक रिअल थ्रेट मात्र निर्माण केलेला आहे त्या व्यक्तीने, ज्याला आम्ही सायकोलॉजीच्याच भाषेमध्ये सांगायचं तर अँझायटीमध्ये ना खरं तर माणूस हा टोकाचा नकारात्मक विचार करतो आणि त्याला असं दिसतं की माझं भविष्य हे अंधारमय आहे. खरं तर नसतं तसं प्रत्येक वेळेस, कारण ती त्या वेळेला सिच्युएशन, परिस्थितीनुसार ते झालेलं आहे. पण ती परिस्थिती जर आपण आपल्या मनामध्ये सतत ठेवली आणि त्याच्याबद्दल विचार करायला लागलो तर मात्र काय होतं, ती अँझायटीचा बागुलबुवा ज्याला आपण म्हणतो किंवा ती भीती वाढते, ऑफुलायझेशन, महाभयंकरीकरण ज्याला आपण म्हणतो, हे सगळं त्या माणसाच्या सेल्फ टॉक मध्ये, स्वसंवादामध्ये तो करायला लागतो आणि मग ती चिंता मन पोखरते. आणि मग जनरलाइज अँझायटी डिसऑर्डर असा शब्द वापरतात, तो कशासाठी? जनरलाइज अँझायटी डिसऑर्डर मध्ये काय होतं, फ्री फ्लोटिंग अँझायटी. म्हणजे आता युजली ना बघायला गेलं तर एक फिअर ऑफ फेल्युअर असतं, फिअर ऑफ डेथ असते, फिअर ऑफ ज्याला आपण म्हणू अबंडनमेंट असतं, की मी एकटा पडलो तर काय, मला वाईट टाकलं तर काय, किंवा एक प्रकारची स्पर्धा जी मी मगाशी म्हटलं त्याच्यामध्ये मला तगून राहायचंय. मग प्रत्येकच मोमेंटला त्या व्यक्तीला असं वाटायला लागतं की बाप रे, माझ्याच्याने एवढं होईल का, मला हे जमेल का? म्हणजे साधं होता, मला इथे कुठे ऑफिसला पोहोचायचंय ठरलेल्या वेळामध्ये, तर मी त्या ऑफिसला पोहोचू शकेन का, मला ती ट्रेन मिळेल का, मला जमेल का? म्हणजे अशा प्रकारचे सेल्फ डाऊट्स किंवा असे प्रश्न हे प्रत्येकच आयुष्याच्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यांवरती जर त्या व्यक्तीला सततच पडायला लागले आणि त्याच्यामुळे जर त्या व्यक्तीची कृती ही त्याप्रमाणे नाही झाली अलाइंड, तर मात्र आपण म्हणतो ना की तो मनाचा आणि शरीरामधला एक प्रकारचा जो रिदम आहे त्या रिदमला कुठेतरी इथे तडा गेलाय आणि मग ती व्यक्ती ही आपल्याला चिंतातूर किंवा चिंताग्रस्त अशीच दिसते. आणि हा बेसिकली फरक आहे. मगाशी आता आपण फिअर विषयी बोललो,
तर फोबिया हा शब्द आपण नेहमी वापरतो. फोबिया म्हणजे काय असतो? फोबियामध्ये ना विशिष्ट एका वस्तूची किंवा विशिष्ट एका परिस्थितीची जे पिन पॉइंटेड करता येतं की त्याच्याशी रिलेटेड एक प्रकारची ती अँझायटी असते. म्हणजे बघ, आता आपण ऐकलं असतं की बंदिस्त जागांमध्ये काही माणसांना जर नेलं तर ते एकदम अस्वस्थ व्हायला लागतात अचानकच, आणि ते एवढ्या पॅनिक लेवलला जातं की मग दे स्टार्टेड शोईंग द फिजिकल सिम्पटम्स असोसिएटेड विथ इट, की मग धडधड वाढते, खूपच घाम यायला लागतो, किंवा खूप विचार असे फास्ट चालू राहतात आतमध्ये की बापरे मला आता इथे सफोकेट होत आहे, माझं काय होईल. म्हणजे इथे परत ती फिअरच आहे खरं तर अंडरलाईन, की मला इथे सर्व्हाइव्ह करता येईल का या याच्यामध्ये, आणि माझं काय होईल. सो इथे काय झालं, ऍक्च्युली ती बंदिस्त जागा म्हणजे इथे जो फोबिया डेव्हलप झालेला आहे हा एका पर्टिक्युलर सिच्युएशनला धरून आहे, आणि त्याच्याशी धरून मग ते सगळे विचार जे की अनहेल्दी आहेत, आणि त्या बरोबरीने त्या विचारांची गती एवढी असते की त्याचा परिणाम हा शरीरावरती दिसून येतो. फोबियाचे ना अनेक प्रकार आहेत. म्हणजे काही माणसांना असं बंद जागे नेलं की ते अस्वस्थ होतात, त्याला आपण म्हणतो की बंदिस्त जागांचा म्हणजे क्लॉस्ट्रोफोबिया असं त्याला म्हणतात. काहींना हाईट वरून म्हणजे हाईट वरून बघणं हे सुद्धा खूप भीतीदायक वाटू शकतं, त्याला आपण ॲगोरोफोबिया म्हणतो. सो असे वेगवेगळे रिलेटेड टू जागा, रिलेटेड टू काही ॲनिमल्स, काहींना खूपच म्हणजे कुत्रा बघितला की भीती वाटायला लागते. हा तर खूपच कॉमन फोबिया आहे. यातलं मला असं एक वाटलं की हा जो फोबिया असतो तो हा कधीतरी आलेल्या अनुभवाचं रूपांतर असतं का ही भीतीच असते. म्हणजे समजा मी एकदा एखाद्या बंदीच्या लिफ्टमध्ये अडकलो होतो आणि त्यानंतर मला भीती वाटायला लागली, का मला अचानकच बंदिस्त लिफ्टची भीती वाटायला लागू शकते? नाही, हे अगदी बरोबर आहे. ह्याच्यामध्ये काही अंशी तो एक्सपिरियन्स आपल्या ब्रेनने घेतलेला असतो, म्हणजे ती मेमरी त्या ब्रेनमध्ये स्टोअर असते मी म्हटलं तसं, आणि कुठेतरी ती मेमरी रिहर्सल मगाशी जे म्हटलं की आपल्याला काय असतं तेव्हा ती फार प्लेझंट अनुभवलेली गोष्ट नसते, आणि जिथे आपण अनप्लेझंटनेस अनुभवतोय किंवा काही निगेटिव्ह आपण अनुभवलंय ते आपल्या ब्रेनला जरा थोडंसं अलर्ट करतं कायम, त्या गोष्टी आठवतात आपल्याला जास्त. आणि तू अगदी बरोबर म्हणालास की ते जर आपण परत परत आठवलं तर ती भीती वाढते ना. म्हणजे तो भाग अगदी बरोबर आहे की काही मेमरीज असतात ज्या की आपण वेळीच त्यांना, जसं आम्ही म्हणतो ही एक प्रकारची थेरपी आहे की बिहेव्हिअरल थेरपी आहे की त्याच्यामध्ये आम्ही हे सांगत असतो की ऍक्च्युली तुम्ही परत परत त्या गोष्टींना व्हिजिट करू नका ब्रेनमध्ये, कारण ते स्टोअर केलेलं तुम्हाला आठवतं, तुम्ही तिथे स्वतःला मी असहाय्य आहे असं त्या ह्याच्यामध्ये बघता, आणि ते फिलिंग जे आहे ते तुम्हाला परत अँझायटी अबाउट अँझायटी असं ते एक सायकल तयार करून देतं. त्यामुळे नक्कीच त्याचा वाटा आहे. आणि समजा वेगवेगळे सिम्पटम्स असतील वेगवेगळ्याचे, पण कॉमन सिम्पटम्स काय असतात की बाबा आता मला अँझायटी आहे असं मी कसं ओळखावं? असं म्हटलं जातं की ऍक्च्युअली तुम्हाला अँझायटी डिसऑर्डर ही जर डायग्नोज करून घ्यायची असेल तर तुम्हाला रेस्टलेसनेस एक अनुभव होतो तो ती व्यक्ती, त्याच्यानंतर त्याच्याच बरोबरीने मसल टेन्शन असतं, त्या बरोबरीने त्याच्यामध्ये एक पर्सिस्टंट ऍप्रिहेन्शन्स आणि इनहिबिशन्स असतात. अँझायटी ही थोडीशी आपण डिसऑर्डर कडे जात नाहीये नाही बघावं, आणि त्याच्यावरून एक क्रायटेरिया आहे की एक 6 महिने तरी किमान ही सगळी लक्षणं जी आहेत अँझायटीची, चिंतेची, ही त्या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसतात असं आढळतं. त्यावेळेला आपण म्हणू शकतो की याला अँझायटी ही डिसऑर्डर आहे. पण हे त्या माणसाला जाणवायला पाहिजे कसं बाकीच्या आजूबाजूच्या लोकांना त्याच्यातले बदल जाणवणं महत्वाचं? दोन्ही आहे, कारण अँझायटीमध्ये कसं होतं की मी म्हटलं तसं परफॉर्मन्स हा मुद्दा आहे, आणि जेव्हा ती व्यक्ती म्हणावा तसा परफॉर्मन्स देत नाही त्यावेळेला मग ती विद्यार्थी दशेतली व्यक्ती असेल, स्टुडंट्स असतील, किंवा अभ्यास करायला पाहिजे, परीक्षांना अपिअर व्हायचंय, तुला तयारी करायला पाहिजे, पण बाय सम रिझन्स तो विद्यार्थी किंवा ती व्यक्ती जरी अभ्यासाला बसली तरी म्हणावं तेवढं कॉन्सन्ट्रेशन किंवा म्हणावे तेवढे एफर्ट्स हे त्या विद्यार्थ्याकडून टाकले जात नाहीत, आणि त्याचा परिणाम काय होतो, अर्थातच मग रिटेन्शन तेवढं होत नाही, मग अव्हॉइडन्स कडे थोडासा कल झुकायला लागतो. की आपण म्हणतो ना की भीती असली की आयदर 2 गोष्टी करतो आपण, की अव्हॉइडन्स, प्रोक्रास्टिनेशन ज्याला आपण म्हणतो की आजचं काम उद्या ढकलूयात ना, का तर इथे कुठेतरी ही इंडिकेशन्स आहेत, आणि ही ना युजली त्या व्यक्तीला जाणवतात, पण
त्या व्यक्तीबरोबर राहणारे जी बाकीचे नातेवाईक आहेत किंवा आता विद्यार्थीच असतील तर आई वडिलांच्या पटकन लक्षात येतं की नाही आधी सारखानं अभ्यास करत नाहीये किंवा बसला अभ्यासासाठी टाळमटाळ करतोय, त्याला बसायचं नाहीये. तर हे सगळे जे असे वर्तनातले घटक आहेत हे ना खरं सांगायचं तर आजूबाजूच्या व्यक्तींनाच जास्त दिसतात आणि त्या दोन्ही मिळून म्हणजे ती व्यक्ती आणि त्यांचे नातेवाईक ह्या सगळ्यांनी मिळूनच ते ऍक्च्युअली आपल्यापर्यंत ते घेऊन येतात असा आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे. तर आता आपल्याला फरक सगळ्यातला कळाला, पण आपण प्रीडिस्पोजिंग फॅक्टर म्हणतो एखाद्या गोष्टीचे की काय असं घडतं की ती अँझायटी सुरू होते. आता ना अँझायटी मध्ये ना थोडंसं जेनेटिक्स हेरिडिटीचाही भाग आहे. त्याच्यानंतर काही एन्व्हायरमेंटल किंवा सोशल फॅक्टर्स असं मी म्हणेन, सामाजिक बाजू, की आता जसं आपण म्हटलं की अगदी लहान मुलं जेव्हा असतात, मूल मोठं होत असतं तेव्हा समज त्याच्या वाट्याला आलेली कुटुंब व्यवस्था याचा जर आपण विचार केला, फॅमिली, तर समज त्या फॅमिलीमध्ये पेरेंट्स सेपरेशन हे त्यांनी बघितलं असेल लहानपणी किंवा अल्कोहोलिझम काही व्यसन ह्यांना जर त्या मुलाला सामोरं जायला लागलं असेल तर नकळतच त्या घरातला ताण हा जास्तच असतो. आणि अशा तणावजन्य परिस्थितीमधून जर त्या मुलाचं अपब्रिंगिंग झालं असेल तर थोडीशी असुरक्षिततेची भावना ही त्याच्या मनामध्ये असते. मग पुढे मोठं झाल्यानंतर जेव्हा ते व्यक्तिमत्व किंवा त्या पर्सनॅलिटीमधले ट्रेट्स ज्याला आपण म्हणतो स्वभाव गुण हे विकसित होत असतात किंवा विकसन त्याचं पूर्ण झालेलं असतं, त्यावेळेला जर त्या मुलाच्या वाट्याला लहानपणी असे अनुभव आलेले असतील तर पुढे मोठेपणी त्या व्यक्तिमत्वामध्ये त्याच्या कुठेतरी त्या स्वभाव गुणांची एक शॅडो दिसून येते. आता आपण मगाशी म्हणालो की 6 महिने साधारण तुमच्यामध्ये हे सगळे दिसत आहेत सिम्पटम्स. आता ठीक आहे, म्हणजे मलाही जाणवलं किंवा बाकीच्यांना वाटलं की ह्याला आता तर ट्रीटमेंटची किंवा मदतीची गरज आहे, तो क्षण कुठला समजायचा? आता मी सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यात सांगितला तो म्हणजे की एक तर त्याचं जे काही डे टू डे फंक्शनिंग आहे, दैनंदिन त्याला जी काही कामं करायची आहेत त्या कामांमध्ये जर व्यत्यय आले आणि त्याची प्रगती खुंटली आणि ह्याच्याच बरोबरीने म्हणजे त्याला जे कॉलेज अटेंड करतोय कॉलेज करता येत नाही बाबा, परीक्षाच देत नाहीये किंवा परफॉर्मन्स कामावरचा सुद्धा म्हणावा तसा होत नाहीये आणि ह्या सगळ्याने प्रचंड प्रकारची एक चिडचिड आतमध्ये, त्याच्यानंतर अस्वस्थता, त्याच्यानंतर काही व्यक्तींच्या बाबतीत अँझायटी अशी दिसून येते की सायकोसोमॅटिक ज्याला आपण म्हणतो की तो मानसिक जो काही सगळा ताणतणाव आहे हा त्यांच्या शरीरावरती बोलायला लागतो. मग फ्रिक्वेंट हेडेक्स होणं, ऍसिडिटी होणं किंवा ज्याला आपण म्हणूया की क्रॅम्प्स येणं, असे मस्क्युलर सगळ्या ज्या काही गोष्टी टेन्शन येऊन ह्या सुद्धा सुरू होतात. सो बेसिकली हे जे सगळे क्षण आहेत ह्या क्षणांना कुठेतरी आपण डावलू नये किंवा ह्या वेळेला पटकन त्या व्यक्तीकडे म्हणजे सायकियाट्रिस्टकडे त्याला नेणं किंवा सायकोलॉजिस्ट, मेडिकल हेल्थ प्रोफेशनल्स, मेंटल हेल्थ वर्कर्स जे आहेत ऍटलिस्ट त्यांच्यापर्यंत त्या व्यक्तीला घेऊन जाणं हा सगळ्यात महत्वाचा त्याच्यामधला भाग आहे. पुढचा प्रश्न मी तोच विचारणार होतो की पहिल्यांदा कोणाकडे जावं? सायकियाट्रिस्टकडे युजली जावं असं मी सजेस्ट करेन. आणि सायकियाट्रिस्टकडे गेल्यानंतर कसं असतं, पहिला जो आपल्याला प्रथम उपचार करायचा असतो सायकियाट्रिस्टकडे का, तर हे जर रासायनिकच आतमधले बदल जर आपण आधी पूर्ववत नाही केले, रिस्टोर नाही केले, तर मग ह्याच्या नंतरचा जो भाग असतो तो असतो बऱ्यापैकी कॉग्निटिव्ह बिहेवियरल मॅनेजमेंटचा. म्हणजे कॉग्निशन म्हणजे विचार, बिहेवियर म्हणजे वर्तन. आता आपले विचार आणि आपलं वर्तन ह्याच्यामधली सुसूत्रता जी गेलेली आहे, जी साखळी आपण मोडलेली आहे समहाऊ या रासायनिक बदलांमुळे, तर आधी त्यांना जर आपण नीट ट्रीटमेंट दिली आणि मग आपल्या वर्तनांमध्ये किंवा आपल्या स्वभावगुणांमध्ये काही आपल्या सवयींमध्ये काही बदल करायचे का हे जर आपण जाणून घेतलं तर मग त्यावेळेस सायकोलॉजिस्ट यांचा आपण आधार घेऊ शकतो. आणि अशा प्रकारे सायकियाट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट यांच्या मदतीने आपण आपल्या भीतीवरती, आपल्या चिंतेवरती किंवा आपल्या फोबियावरती ही एक प्रकारे मात करू शकतोच नक्की असं मला वाटतं. मी आता ऑर्थोपेडिक सर्जन म्हणूनच काम करतो, तर आमच्या ओपीडी मध्ये बऱ्याचदा मसल पेन, बॅक पेनचे पेशंट वर्षानुवर्ष काही जण येणारे असतात. त्यातला ट्रीटमेंटचा फिजिकल एलिमेंट जेव्हा औषध गोळ्यांनी किंवा फिजिओथेरपीनी बरा होत नाही तेव्हा त्यांना जेव्हा सुचवलं जातं की कदाचित हे सायकेट्रिक कारणामुळे असू शकेल, तर तेव्हा लोकांचा एक तर रेजिस्टन्स असतो
किंवा लोकांना ही एक भीती असते की माझी चेष्टा होईल का, मला हसं होईल का माझं, तर ह्या सर्वावर कशी मात करायला हवी? काही नाही, आता हा एक प्रकारचा स्टिग्मा आहे, हा आहेच आपण म्हणतो, पण मला असं वाटतं आता ना इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये बघतीये की एक तर पहिली गोष्ट बऱ्यापैकी हा स्टिग्मा कमी झालेला आहे. दुसरी गोष्ट कुठेतरी त्यांच्या मनामध्ये एक ज्याला आपण म्हणतो आशा आहे की म्हणजे जरी मी सायकियाट्रिस्ट कडे गेलो आणि मला औषध घ्यायला लागलं तरी अगदी त्या औषधाने ना म्हणजे मला पूर्णतः मी निकामी होईन किंवा निष्क्रिय होईन असं नाहीये. आणि ह्याचाच पुढचा भाग बऱ्याच लोकांचा असा असतो की आता औषध गोळ्या ह्याची सुरू झाली, कारण लोकांना मी बऱ्याचदा पाहिलं ना, गोळ्यांच्या इफेक्ट पेक्षा साईड इफेक्टची फार काळजी असते बऱ्याचदा. तर ह्याच्यामध्ये तर फार जास्त विषय असतो की आता ही एकदा सुरू झाली तर आयुष्यभरासाठी आमच्या मागे लागणार का? तर मी मगाशी म्हटलं त्यातलं जसं की एक तर आयुष्यभराकरता औषध लागेल का, तर फारच रेअर चान्सेस आहेत की अँझायटीमध्ये आयुष्यभराकरता औषध लागेल. मी म्हटलं ते त्याच्या इंटेन्सिटीवरती ते सगळं अवलंबून असतं, त्याची तीव्रता काय, वारंवारता काय, आणि किती फ्रिक्वेंटली त्याला ते होतंय, किती काळापासून त्याला हा अँझायटीशी सामना करायला लागतोय. बरं, ही अँझायटीच आहे का त्याच्या बरोबरीने आणखीन काही डिफरन्शियल डायग्नोसिस आहेत त्याच्यामध्ये, जसं की डिप्रेशन आणि अँझायटी हे कित्येकदा बरेचदा हँड इन हँड जाताना दिसतं आपल्याला. किंवा काही पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स असतात, क्लस्टर सी एस्पेशली, जो आम्ही पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स करता म्हणतो, की ज्याच्यामध्ये एक सतत अँझायटी जास्त दिसते प्रिडॉमिनेंटली, आणि त्याच्या बरोबरीने अँझायटीचे सुद्धा ना अनेक टाइप्स आहेत. म्हणजे जसं की ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर हा एक अँझायटी मधलाच भाग आहे बरं का, की त्याच्यामध्ये ऑब्सेसिव्हली परत परत एक विचार घोळत राहतो, आणि कंपल्शन म्हणजे ती कृती त्या व्यक्तीकडून केली जाते. आता समज हात धुणं ही एक फ्रिक्वेंट आपण कृती बघतो किंवा त्या व्यक्तींचा त्याच्यामध्ये ना खूप वेळ जातो, पण मनात किंवा ते का करतात ती कृती असं जर आपण थोडंसं बघितलं तर त्याच्यामागे तीच भीती दिसते की अरे बापरे, मग मला काही कॉन्टॅमिनेशन झालं तर, म्हणजे मला जर्म्स माझ्या हातावरती आले किंवा मी अस्वच्छच आहे असं सतत वाटत राहणार, आणि ती अस्वच्छ म्हणजे मी अस्वच्छ आहे किंवा मला काहीतरी होईल याच्यापासून परत ते शरीराला शारीरिक भीती किंवा तो एक माझं काहीतरी होईल, बरं वाईट होईल, हा जो विचार असतो हा त्यांना अस्वस्थ करतो. म्हणजे हा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर हा एक अँझायटीचा भाग आहे. आता ह्याची ट्रीटमेंट खूप वेगळ्या प्रकारे होते. त्याच्यानंतर आपण कित्येकदा सिच्युएशनल रिलेटेड अँझायटीज तर बघतोच ना, की जसं की एक्झाम फोबियाज आहेत. कित्येकदा 10वी-12वीच्या परीक्षा जवळ आल्या की ही गर्दी खूप वाढायला लागते. कित्येकदा आम्ही सांगतो की अँझायटी आली आहे, बरोबर आहे, अँझायटी डिसऑर्डर आहे हे आपल्याला आता कळतंय, पण प्लीज नेटवरती जाऊन वाचू नका त्याच्याशी रिलेटेड, कारण काय होतं, ऑलरेडी तुम्ही अँक्शियस आहात, संवेदनशील झालेला आहात, आणि तिथे तुम्ही नेटवरती जाऊन जर काही सर्च केलं तर तुम्हाला हेच वाटेल अरे बापरे, मला हे एवढं भयानक आहे का. म्हणजे ती अँझायटी कमी करण्याच्या पेक्षा त्या अँझायटीमध्ये आपण ती अँझायटी वाढवण्याचं काम करतोय. तर हे करू नये, म्हणजे काय करावं आणि काय करू नये. खरं म्हणायचं तर थेरपीमधली काही सेशन्स ही आम्ही अगदी टिपिकली सायको एज्युकेशन करणं ह्या सगळ्या मंडळींचं ह्याच्यावरती घेतो, आणि हे जर उत्तम केलं गेलं, त्यांना जर काही उदाहरणं दाखवली, त्यांना काही सोपे वर्तनातले चेंजेस किंवा हॅबिट्स बदलायला सांगितल्या, फार नाही किंवा त्या भीतीला ऍड्रेस कसं करा, अवॉइड कसं करू नका, ह्याकरताची जर काही एक डिफेन्स मेकॅनिझम तयार करून दिली तर ह्या सगळ्या ट्रीटमेंटचा हा त्यांना निश्चितच चांगला फायदा होतो, आणि मग त्यांच्या मनात काही शंका राहत नाही. तर मगाशी बोलताना विषय तो निघाला, एक बरं झालं, कारण मध्यंतरी मला माझ्या एका ओळखीच्या फोन आला होता, तर त्यांनी स्वतःच असं ॲझ्युम केलं होतं की सर मी खूप डिप्रेशनमध्ये, कारण मला तर असं वाटतं ना, जनरली डिप्रेशन आपण एक खूप कॅज्युअली ती टर्म वापरतो, तर त्यांनी त्याला डायग्नोसिसचं स्वरूप दिलं होतं. म्हणजे जनरली आपण म्हणतो मला डिप्रेस वाटतंय आणि मला डिप्रेशन आलंय असं तो म्हणाला माणूस, तर मी काय करू डिप्रेशनसाठी. तर माझ्या ओळखीच्या सायकेट्रिस्टकडे मी त्यांना रेफर केलं, आणि त्याच व्यक्तीचा मला एक 8 दिवसांनी फोन आला की सर त्यांच्याशी बोललो, ते म्हणले तुम्हाला डिप्रेशन आहे पण तुम्हाला अँझायटीचा इश्यू आहे. तर हा फरक खरा काय, किंवा बऱ्याचदा आपण हे समजून घेतो मी डिप्रेशनमध्ये. सी काय होतं ना, एक दोन्हीमध्ये कॉमन काय आहे आपण बघूया. एक तर इरिटेशन्स आहेत, फ्रस्ट्रेशन टॉलरन्स कमी झालेला आहे, त्याच्यानंतर तुमचं डे टू डे काम एफेक्ट होतंय, कॉन्सन्ट्रेशन लेवल म्हणावी तेवढी तुम्हाला दोन्ही ह्याच्यामुळे जमत नाहीये तेवढं कॉन्सन्ट्रेशन द्यायला. आणि आता वेगळं काय आहे या दोन्हीमध्ये, तर मी म्हटलं तसं की अँझायटीनं ही थोडंसं बायोलॉजिकल स्पेक्ट्रम मधून बघितलं तर सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम ही ऍक्टिव्हेट जास्त झालेली असते अँझायटी जेव्हा तुम्हाला होते तेव्हा.
तेव्हा, की अलार्म, सतत बॉडीला अलार्म देत राहायचं. वर्सेस डिप्रेशनमध्ये काय होतं, डिप्रेशनमध्ये तुमची पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम ही जास्त काम करते. पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीमचा मूळ उद्देश काय आहे, तुम्हाला काम डाऊन करणं, बरोबर, शांत करणं. की जिथे तुम्हाला मग ऍक्शन, चळवळ, डिमोटिवेशन, निरुत्साह, हे डिप्रेशनचं खूप मेन हॉलमार्क आहे. सॅड मूड. आणि अँझायटीमध्ये नॉट नेसेसरी की ती व्यक्ती खूपच काय म्हणतात त्याला सॅड मूड मध्ये असेल. पण सॅड मूड जरी नसला तरी तिच्यामधली जी भावनिक आंदोलन आहेत ती खूप वेगळ्या प्रकारची आहेत. आणि ती जी सगळी चाललेली आहे त्याच्यामुळे काय होतंय की मी परफॉर्म करू शकणार नाही, म्हणून कामावरती होणारा परिणाम म्हणजे ह्या भीतीपायी ती गोष्ट टाळणं, हा अँझायटीचा भाग. तर डिप्रेशनचा मुद्दा असा की माझ्याच्याने होतच नाहीये, मोटिवेशनच नाहीये, निरुत्साहच आहे, तिथे डोपामिन आहे. आणि अँझायटीमध्ये सेरोटोनिन आहे, असा तो रोल आहे. आणि आता ह्याच्यामध्ये ओव्हरलॅप्स का दिसतात, ती मगाशी जी कॉमन कारणं सांगितली ते खरं तर वर्तनातले चेंजेस हे कॉमन दिसल्यामुळे आपल्याला कित्येकदा अँझायटी का डिप्रेशन हे कळत नाही. डिप्रेशनमध्ये जी थॉट प्रोसेस असते ती थोडीशी टुवर्ड्स निगेटिव्ह जास्त झालेली असते. पण ती निगेटिव्हिटी अशी असते की त्यांना नॉट नेसेसरी मला करायचंच नाहीये याला घेऊन गेलेली असते. अँझायटीमध्ये निगेटिव्हिटी असते ती भविष्याबद्दलची असते. मला भविष्यामध्ये एखादी गोष्ट करायची पण मला ती करता आली नाही तर काय, आणि येणारच नाही, आणि हे कसं 100% वाईट आहे असं. आणि डिप्रेशनमध्ये मला करायचंच नाहीये प्रश्नच, निरुत्साहाचं सगळा सॅडमुळे. हा खूप महत्वाचा फरक आहे. हा खूप चांगला फरक आपल्याला समजलाय आणि या उदाहरणासह सांगितल्यामुळे लक्षात यायला सोपं गेलं. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं ठीक आहे आम्हाला तर मान्य झालंय, आम्ही ट्रीटमेंट चालू केली, पण आम्ही खरंच बरे होणार आहोत ना? हो. आता ना हा जो प्रश्न आहे ना, मी खरंच बरा होणार आहे का, तर मला असं वाटतं हा खूप मूलभूत आहे. आणि म्हणजे अँझायटी बद्दल आपण बोलतोय आणि मी बरा होईन की नाही किंवा बरी होईन की नाही, ही सुद्धा एक प्रकारची अँझायटीच आहे. तर मला याचं उत्तर असं द्यायला आवडेल की येस, आपण जर त्याच्या अँझायटीबद्दल खूप व्यवस्थित सायंटिफिक अप्रोच घेतला आधीपासून, आणि हे काय कॉमन आहे, हे काय सगळ्यांनाच होतं, असंच जर या लेवलवरती आपण ठेवलं, म्हणजे मला असं वाटतं ना 2-3 गोष्टी याच्यामध्ये. एकतर मुळात मला माझ्यामध्ये हे जे नकारात्मक भावनांचं जाळं तयार होतंय याचा इम्पॅक्ट हा भीतीमुळे होतोय, फोबियामुळे होतोय का चिंतेमुळे होतोय, हा फरक एक तर पहिली गोष्ट माझा मला कळला पाहिजे. हा कळला तर ट्रीटमेंट सोपी होते. जर ट्रीटमेंट त्याप्रमाणे दिली गेली, आणि ट्रीटमेंट म्हणजे मी याच्यामध्ये फक्त आणि फक्त मेडिकल ट्रीटमेंट म्हणत नाहीये, म्हणजे औषधं घेणं इतपतच ट्रीटमेंट नाहीये, तर थेरपी जी मी वारंवार म्हणते की कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी ही एक थेरपी आहे, किंवा रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी, ज्याच्यामध्ये आपण विवेकनिष्ठ उपचार पद्धती, म्हणजे काय शिकवतो इथे की अरे तू थोडंसं तरतम भाव ज्याला आपण म्हणतो ना, कारण अँझायटीमध्ये काय होतं, मी म्हटलं तसं की माझं 100% वाईटच होणार आहे अशी पक्की मनाची समजूत झालेली असते, ती धारणा असते. आता कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी किंवा आरबीटी काय काम करते, तर ती जी धारणा चुकीची झालेली आहे त्या धारणेला हळूहळू चॅलेंज करायचं. काय चॅलेंज करायचं की तुला जसं वाटतंय ते 100% वाईट कसं नाहीये, ज्याच्यामध्ये फॅक्टर्स विदिन माय कंट्रोल, माझ्या नियंत्रणातले घटक आणि माझ्या नियंत्रणाच्या बाहेरचे घटक कुठले आहेत याबद्दलचा खल करणं काउन्सिलिंग सेशन्समध्ये, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे एकीकडे औषध चालू आहे आणि नुसतंच औषधच नाही तर ते जे औषध पोटात जात आहे त्या औषधामुळे जे ब्रेनमध्ये रासायनिक एक जे बदल आपल्याला घडायला पाहिजेत आणि जो बॅलन्स आपल्याला हवा आहे, म्हणजे कसला, तर त्या सिम्पथेटिक आणि पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीमचा, की त्यांनी खूप पण काम नाही व्हायला पाहिजे डाऊन आणि खूप पण अलर्ट नाही राहायला पाहिजे, तर त्याच्यामधला जो इक्विलिब्रियम आहे, जो सुवर्ण मध्य आपल्याला गाठायचा, शरीर आणि मन यांच्यामधला समतोल, हा जर मला साधता आला तर मग हळूहळू मी माझ्या सवयींना मुरड घालू शकतो, बदलू शकतो त्या, आणि मला हव्या तशा माझ्या फायद्याच्या त्या करून घेतो. आणि एकदा आता ह्या शरीर आणि मनाच्या साधलेल्या आपण ज्याला म्हणूया समतोलातून जर मी परत त्या कृतीकडे वळलो आणि ती कृती करून मला असं दिसलं की नाही मला हे जमतंय, तर काय होतं, येस मला हे जमतंय, आय कॅन स्टील डू धिस, माझ्या हे नियंत्रणातलं आहे
मला वाटत होतं तितकं हे नियंत्रणाच्या बाहेरचं नाहीये, अशी हळूहळू परत त्याची एक विचारांची, ज्याला आपण म्हणतो दृष्टी किंवा विचारांचा दृष्टिकोन हा जर बदलला तर ह्या सगळ्याचा फायदा हा त्या व्यक्तीला होतो आणि मग अँझायटीतून बाहेर येणं हे अगदी सहज सोपं होतं. अच्छा, आपण समजा एखादी व्यक्ती काउन्सिलरकडे यायला सुरुवात केली तर साधारण एक कमीत कमी किती सेशन्स किंवा जास्तीत जास्त किती सेशन लागू शकतात? असा हार्ड आणि फास्ट रूल नाही मी म्हणेन. मी मगाशी म्हटलं तसं व्यक्तिपरत्वे ते आहे, त्याची इंटेन्सिटी सिव्हिरिटी किती आहे त्याप्रमाणे ते आहे. पण तरी मी असं म्हणेन साधारण सायको एज्युकेशन करता 1-2 सेशन्स पहिली आणि त्याच्यानंतर मग काय ऍक्च्युअली भीती आहे ती ऍड्रेस करून ती का डेव्हलप झालेली आहे, त्या धारणा किती डीप रूटेड आहेत, त्यांना बदललं तर त्याच्यातून त्या व्यक्तीला मिळणारा फायदा काय आहे हा तिच्या पुढे मांडत त्यांना काही छोटे छोटे एक्सरसाइजेस आम्ही देत असतो आणि ते एक्सरसाइजेस तर त्यांनी केले तर मग 6 सेशन्स मध्ये ते सगळं आटोपतं. म्हणजे जास्त मग त्यांना मदत लागत नाही. तर आता ट्रीटमेंटमध्ये आपण सायकेट्री एलिमेंट पाहिला, सायकोलॉजी ह्याच्यामध्ये बऱ्याचदा कोपिंग स्ट्रॅटेजी हा शब्द आपण मागापासून बऱ्याचदा ऐकला, तर त्याच्या अंडर काय येतं नक्की? आता कोपिंग स्ट्रॅटेजीज जेव्हा आम्हाला ठरवायच्या असतात ना तेव्हा आधी तर त्या व्यक्तीचे स्ट्रेंथ्स काय आहेत, विकनेसेस काय आहेत, रिअलिस्टिकली ती काय काय करू शकते ह्याचा आधी आम्हाला एक अंदाज घ्यायला लागतो. म्हणजे ही सगळी अशी थोडीशी टॉक थेरपीच असते की जिथे त्या व्यक्तीबरोबर बोललं जातं. आणि जर त्याच्यामध्ये मी मगाशी ज्या 2 थेरपीचा उल्लेख केला की कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी जी काम करते त्या व्यक्तीच्या चुकीच्या विचारसरणीवरती, म्हणजे ते कॉग्निटिव्ह एरर्स कमी करायचे असतात आपल्याला त्याच्या मेंटल स्क्रिप्टमधून. कारण सतत त्या व्यक्तीला त्याच प्रकारे विचार करण्याची सवय लागलेली आहे. तर कुठेतरी त्या व्यक्तीला हे दाखवून दिलं जातं की हा विचार हा तुला तुझ्या ध्येयापासून किंवा तुला जे ऍक्च्युली आता अपेक्षित आहे यश, त्या यशापर्यंत कसा नेत नाहीये आणि जी फंक्शनॅलिटी एक्सपेक्टेड आहे ती कशी होत नाहीये. आता ही होत नाही हे कळलं म्हणजे ही खूपच काय म्हणूयात त्याला एक प्रकारचं त्या व्यक्तीला पटकन दिसणारं असं तो भाग आहे. त्यामुळे हा आम्ही थेरपीमध्ये खूप व्यवस्थितपणे वापरतो. तो असा की मग तिला हे सांगितलं जातं मग आपल्याला कशा प्रकारचा सेल्फ टॉक करायला पाहिजे की जो सेल्फ टॉक हा आपल्याला त्या ध्येयाकडे घेऊन जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल देते, आता समज आपल्याकडे 10वीच्या परीक्षेचा मुलगा आहे आणि अगदीच परीक्षा महिन्यावर आलेली आहे. आता त्या मुलाला वाटतं की माझा काहीही अभ्यास झालेला नाहीये आणि मला पालकांची जी अपेक्षा आहे लेट्स से की बाबा 80% 85% वरती मार्क हवेत, हे तर आता मिळणारच नाहीत. झाले मनात ती विचारांची चक्र फिरायला लागलेली आहेत आणि कुठेतरी ही विचारांची फिरणारी चक्र ही एवढी स्ट्रॉंग आहेत की इनहिबिटेड ज्याला आपण म्हणतो ना की सतत फिरून ते रुमिनेशन चालू होतं, रवंथ केल्यासारखा तो विचार फिरतो डोक्यामध्ये. आता अभ्यासाचं पुस्तक तर घेऊन बसलं पण मला हे येतच नाहीये, मला हे जमणारच नाहीये, मला परीक्षेमध्ये ह्याच्याशी रिलेटेड प्रश्न आला आणि मला काही लिहिता आलं नाही तर काय, मी नापासच झालो तर काय. आता काय झालं, खरं तर 1 महिना हातात आहे म्हणजे म्हटलं तर त्या 1 महिन्यामध्ये खूप गोष्टी होऊ शकतात. पण जेव्हा त्या अँझायटीच्या चक्रातून एखादी व्यक्ती जात असेल या तो मुलगा जात असतो स्पेशली, तेव्हा त्याला जो अभ्यास करायला पाहिजे आहे त्या अभ्यास करण्यामध्ये तो त्याचं मन एकाग्रच करू शकत नाही. आता इथे CBT किंवा तो कॉग्निटिव्ह एरर काढायचा हे काम थेरपीतून कसं होतं तर मग ऍक्च्युली त्याला तिथे ऑन पेपर दाखवलं जातं की एवढे दिवस, मग रिअलिस्टिकली तुला किती विषयांचा अभ्यास कठीण जातोय, मग त्याच्यातलं आपण आणखीन काय एलिमिनेट करू शकतो, असं करत करत शक्यता वरती जेव्हा आपण त्याला घेऊन येऊ शकतो किंवा दाखवू शकतो ऍटलिस्ट, तेव्हा चान्सेस वाढतात ना की त्याने ते एफर्ट्स किंवा ते कोपिंग परत सुरू करावं याचे. म्हणजे मी जे मगाशी सारखं म्हणते की अंडर एस्टिमेशन होतं इथे आणि ऍक्च्युली हातामध्ये जो वेळ आहे त्याच्यामध्ये आपण खरंच ती आपल्यातली कोपिंग स्ट्रॅटेजी वापरू शकतो. ही त्या अँझायटीमध्ये फसल्यामुळे त्या व्यक्तीला दिसत नाही. ती कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी किंवा रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी या 2 सेशन्स या थेरपीच्या सेशन्स मधून आपण त्या व्यक्तीला दाखवू शकतो. आता आपण ट्रीटमेंट म्हणजे सायकॅट्रिस्टकडे आणि सायकोलॉजिस्ट दोन्हीकडे ट्रीटमेंट घेतली हा भाग ऐकला तर बऱ्याचदा असं होतं की ट्रीटमेंट अर्ध्यातनं सोडली जाणं कारण आता मला काही होत नाहीये किंवा ट्रीटमेंट नच घेणं
ह्याच्याविषयी काय? हो, आणि हे अगदीच होतं. म्हणजे थोडंसं बरं वाटलं की एक वाटतं ना आता कशाला घ्यायचं. आणि युजली आपल्याकडे कसं असतं ना की आपल्याला थोडीशी ट्रीटमेंट घेणं ही कन्सेप्ट आपण फिजिकल इलनेस बरोबर कम्पेअर करतो. की ताप आलाय तर बाबा एक 3 दिवसाचा अँटीबायोटिक्सचा कोर्स केलाय, 5 दिवसाचा केलाय, आता मला बरं वाटतंय मग औषध नाही घेत, ही एक मानसिकता पक्की असते. तर सायकियाट्रिक मेडिकेशनमध्ये हे थोडंसं गणित वेगळं असतं मी म्हणेन. एकतर ते जे काही मेडिकेशन असतं त्या सगळ्याचा गुण यायला हा तसा बराच कालावधी लागत असतो. त्यामुळे जर आपल्याला थोडंसं बरं वाटायला लागलं आणि आपण ट्रीटमेंट अर्ध्यात सोडली तर 2 गोष्टी होऊ शकतात. एकतर रिलॅप्स होऊ शकतो परत त्या सगळ्या सिम्पटम्सचा, कारण ना ती जी काही इम्बॅलन्सेसची गॅप आहे जी आपल्याला खरं तर भरून काढायची आहे ती पूर्ण भरून निघालेली नसते, म्हणजे कुठेतरी ती पोकळी राहिलेली असते. त्यामुळे 2 गोष्टी, एक तर सायकियाट्रिक मेडिकेशनचं औषध हे त्याचा गुण येण्याकरता जो कालावधी तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतात तो कालावधी पूर्ण करणं ही खूपच म्हणजे आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये मला बरं वाटतंय म्हणून पटकन सोडणं हे करू नये असं मी म्हणेन. आणि दुसरा भाग याच्यामध्ये काउन्सेलिंगचा सुद्धा मला आढळला की माझे बरे झालेले कित्येक हे आहेत पेशंट्स आहेत किंवा क्लायंट्स आहेत की त्यांना मी सांगते की आता तुम्ही तुमचं खूप उत्तम मॅनेज करू शकता, तुम्हाला आता ना डिपेंडन्सीची किंवा माझ्या आधाराची गरज नाहीये. पण प्रत्यक्ष होताना असं दिसतं की नाही पण आम्हाला ना तुमच्याशी बोललं की बरं वाटतं. पण काय होतं, डिपेंडन्सी न वाढवू देणं हा सुद्धा आपल्याला फार महत्वाचा मुद्दा सांभाळायला लागतो. त्यामुळे जेवढा तो क्लायंट त्याचं करेल, त्याच्या गोष्टी मॅनेज करायला शिकेल, त्याचे जी आपण टेक्निक शिकवलेली आहेत त्या टेक्निक्सने जाईल, तेवढा या सगळ्याचा फायदा होतो. जसं मी मगाशी म्हटलं की फोबियामध्ये एक ट्रीटमेंटचा कोर्स केलेला आहे बाबा, सायकियाट्रिक ट्रीटमेंटचा कोर्स झालाय, पण लिफ्ट ही अशी गोष्ट आहे की बिल्डिंगमध्ये आहेच किंवा त्यांनी तुमचं काम वाढूच शकतं. म्हणजे समज ती व्यक्ती विथ क्लॉस्ट्रोफोबिया लेट्स से की 15व्या-16व्या मजल्यावरती राहत असेल, तर तिला ते टेक्निकली रोज 15-16 मजले चढून जाणं दिवसातून 4-5 वेळेला हे पॉसिबलच नाहीये. आता इथे CBT कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी किंवा REBTचा रोल येतो. तो कसा, तर त्याच्यामध्ये काही प्रूव्हन टेक्निक्स आम्ही घेतो की युजली आम्ही म्हणतो की तुम्हाला जी भीती वाटतेय, याचा फोबिया आहे, ती गोष्टच आपण अवॉइड न करता त्याला कन्फ्रंट करूया. मग व्हिज्युअलायझेशन टेक्निक्स असतात किंवा आम्ही ज्याला म्हणतो की एक्सपोजर, ग्रेडेड एक्सपोजर थेरपी द्यायची. म्हणजे मग आम्ही त्यांना आधी लिफ्टचं चित्र दाखवतो, मग तुम्ही इमॅजिन करा, आता व्हिज्युअलाइज करा डोळे बंद करून घेऊन की तुम्ही ते लिफ्टचं बटन दाबता आहात, आता लिफ्ट आलेली आहे, ती पूर्ण एन्क्लोज्डच लिफ्ट आहे. पण त्याच्यामध्ये आपण काय शिकलोय, माझ्या नियंत्रणातले घटक हे लिफ्टमध्ये गेल्यानंतर पूर्णतः बंद झालेले नाही आहेत. म्हणजे इथे एक अलार्म नावाचं बेलचं बटन आहे जे की इमर्जन्सी कॉलचं बटन आहे. बरं, आजकाल असं दिसतं की आपल्याला इन्व्हर्टर सिस्टीम म्हणजे वर्स्ट टू वर्स्ट कम पूर्ण बंदिस्त जरी तुम्ही असलात तरी तुम्ही खूप काळा करता त्या बंदिवासामध्ये नाही आहात. म्हणजे हे सगळं खूप क्षणिक आहे आणि तुम्ही जेवढं तुमच्या फॅक्टर्स विदिन माय कंट्रोल काय आहेत, नियंत्रणातल्या घटकांकडे त्यांचं लक्ष केंद्रित करून त्यांना हळूहळू त्या प्रकारचं एक्सपोजर दिलं. आणि हा एक्सरसाइज आपण म्हणजे माझ्या समोर बसलेला आहे क्लायंट आणि त्याच्याबरोबर मी व्हिज्युअलायझेशन टेक्निकने हा एक्सरसाइज करते. हळूहळू ब्रिदिंग टेक्निक्स त्याला काही शिकवते. ब्रिदिंग टेक्निक्सचा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे अँझायटी डिसऑर्डर्स ट्रीट करण्यामध्ये आपल्याला एक रोल दिसतो. आणि त्याच्यामध्ये पण खूप प्रकारचे ब्रिदिंग एक्सरसाइजेस आहेत, जसं की डायफ्रॅग्मॅटिक ब्रिदिंग प्रॅक्टिसेस आहेत किंवा बॉक्स ब्रिदिंग टेक्निक आहे. किंवा आम्ही असंही सांगतो की रेग्युलरली अँझायटी ट्रीट करण्याकरता तुम्ही योगासनं किंवा प्राणायाम, ओमकार किंवा ज्याला आपण माइंडफुलनेस प्रॅक्टिसेस म्हणतो, आजकालचा परवलीचा शब्द आहे माइंडफुलनेस. म्हणजे काय, तर मला क्षणस्थ होऊन जगता आलं पाहिजे, या क्षणाचा विचार करणार आहे मी आता लिफ्टमध्ये आहे ना, मला 15व्या मजल्यावरती जायचंय, मग ही लिफ्टच मध्ये बंद पडली तर काय, मग मी त्याच्यामध्ये अडकलो तो काय, मग मला बापरे मला कसं तरीच होतं, अशा ह्याच्यामध्ये स्वतःला त्या ट्रॅकवरती नेऊन बसवायचं का, हे 5 सेकंदाचं काम आहे. हे मी ह्याच्याही आधी केलेलं आहे. मला माहितीये की जर अशी परिस्थिती आलीच तर काय करायचंय. ह्या गोष्टींचा ना आपण जर आपल्या मेंदूला सराव दिला तर आणि तरच आपण अव्हॉइडन्सकडे न जाता मी म्हटलं तसं कन्फ्रंटेशनकडे येतो आणि मग आपल्याला ती गोष्ट
अशी म्हणजे सहज शक्य आहे असं वाटायला लागतं. आणि त्याचा बागुलबुवा करणं किंवा ती इन्फ्लेट करणं ह्या गोष्टी आपण थोड्याशा कमी करतो. ओके. हा फार महत्वाचा आता मुद्दा होता, कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे बऱ्याचदा मोठंच काही घडलं पाहिजे असंही नाही, की समजा एखाद्या माणसाला पालीची झुरळाची भीती आहे, लिफ्टची भीती आहे, ह्या रोज घडणाऱ्याच गोष्टी आहेत आणि त्या अवॉइड न करता त्याला फेस करता येणं आणि ते तसे विचार तुम्ही तुमचे करणं हा महत्वाचाच मुद्दा आहे. खरं विचारांचा एक्सरसाइज म्हणतो आम्ही त्याला. म्हणजे आपण सगळे जिम मध्ये जातो आणि आपल्या फिटनेस करता, शारीरिक फिटनेस, फिजिकल फिटनेस करता खूपच सतर्क असतो. तसंच आपण थोडस, मला जर माहितीये की माझी टेंडन्सी आहे बाबा, की मी पटकन घाबरते एखाद्या गोष्टीला किंवा ती भीती कुठेतरी मला अस्वस्थ करते, तर प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपण त्या भीतीशी सामना करण्याचाच एक प्रयोग करायचा आणि आपण स्वतःला त्याच्यामध्ये व्हिज्युअलाइज करायचं की मी आहे आणि मी कशी ओके आहे आणि मी का ओके आहे, म्हणजे त्याला तर्क लावायचा. काय होतं अँझायटीमध्ये तार्किक लॉजिकल रिझनिंग कमी होतं आणि आपल्याला लॉजिकल रिझनिंगची गरज असते. सो असे लॉजिकल हायपोथेसिस किंवा लॉजिकल रिझनिंग म्हणजे इफ आणि बट हे कमी करायचे. जर असं झालं तर असं झालं, हे जास्त हायपोथेटिकल स्टेटमेंट्स न फॉर्म करता आणि ऑन द बेसिस ऑफ दॅट कन्क्लुजन्स न काढता जर आपण स्वतःला असं दाखवून दिलं की नाही हे मला जमतंय, हे मी केलं होतं, एव्हिडन्सेस दाखवणं की मी मागच्या वेळेसही असं स्टेप करून गेलो होतो, कुठे काय झालं, काहीच नाही झालं, मी करू शकतो, अशा प्रकारचा लॉग मेंटेन करा तुम्ही करून गोष्टींचा, असं आम्ही या सगळ्या थेरपी सेशन्समध्ये आमच्या क्लायंट्सना सांगतो. आणि ह्याचा खूप छान त्यांच्या कॉन्फिडन्सवरती मुळात परिणाम दिसून येतो आणि त्यामुळे आपोआप अँझायटी सबसाईड होते. ओके. तर आज आपण बरेच चांगले प्रश्न आपले होते. त्यातला आता एक शेवटचा असा विषय होता त्यातला प्रश्न, की मी सर्व उपचार घेतले, सर्व सेशन्स केले सायकोलॉजिस्टकडचे, तर मी आधीसारखा होईन का? हो, आणि नक्कीच आधीसारखं होऊ शकतो आपण. जे मी म्हटलं असं की फक्त अँझायटी डिसऑर्डर एवढाच जर आपला डायग्नोसिस असेल आणि त्याच्या अवतीभोवती फिरणारे जर बाकीचे काही डिफरन्शियल डायग्नोसिस आपल्याला नसतील, तर एक साधारण आपण एक ट्रीटमेंट मी म्हटलं त्याप्रमाणे आता डिस्कस केल्याप्रमाणे जर घेतली तर त्याचा नक्कीच चांगला आपल्याला रिझल्ट दिसून येतो आणि आपण अगदी आधीसारखे होऊ शकतो. आणि आधीसारखे म्हणजे काय, तर मी ॲक्च्युली स्पीकिंग अवॉइडन्स करत नाही आणि मी माझ्या कोपिंग मेकॅनिझम्सना हे पूर्णतः वापरतो आणि तो वापर केल्यामुळे ना सक्सेस किंवा जे मला अचीव करायचं आहे, माझी फंक्शनॅलिटी ही परत बॅक येते माझ्या आयुष्यामध्ये. आणि मग ती भीती, चिंता किंवा त्याच्यातून निर्माण होणारा कदाचित वेगळा भाग आहे, पण फोबिया मी मगाशी म्हटलं तो एक स्पेक्ट्रम आहे सगळा. पण ह्याच्यातले एक तर मला मायन्यूट डिफरन्सेस माहिती असतात. ते माहिती असल्यामुळे मला माझ्या धारणा कुठे बदलायच्यात, का बदलायच्यात, त्याप्रमाणे सवयी कशा बदलायच्यात आणि औषधोपचार का घ्यायचेत, या सगळ्याचं एक लॉजिक कळलं. आणि हे जर मी व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट केलं माझ्या आयुष्यामध्ये आणि त्याबरोबरीने एक प्रिव्हेंटिव्ह मेजर प्लॅन म्हणून आपण ज्याला अँझायटीचा म्हणू, की वेळेवरती खाणं, वेळेवरती झोपणं, स्क्रीन टाईम कमी करणं, कारण आजकाल फोमो हा एक प्रचंड महत्त्वाचा भाग आहे, सोशल मीडिया, त्याच्यातून निर्माण होणारी अँझायटी, सोशल फोबिया हा सुद्धा खूप म्हणजे अँझायटीचे आपण काय म्हणूयात त्याला, मला असं वाटतं अजून एक दुसरा भाग करायला लागेल आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्याकरता. पण येस, ह्या सगळ्या गोष्टींना आपण आपल्या व्यक्तिगत पातळीवरती नक्की चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो, मॅनेज करू शकतो. आणि म्हणूनच आपण त्याला म्हणतो ओव्हरकमिंग अँझायटी, की आपल्याला ओव्हरकम करता येते अँझायटी. आणि मी जशी आधी होते किंवा मी जसा आधी होतो तसं पूर्ववत मला होता येतं, मला माझी सगळी फंक्शनॅलिटी ही बॅक आणता येते. छान. तर या खूप छान नोटवर आता आपण हा शेवटच्या प्रश्नाचं उत्तर ऐकलं. तर आपण त्यामुळेच मगाशी सांगितलं सुरुवातीला मी, की आपण डिप्रेशन, डिमेन्शिया अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपले एपिसोड्स केले. अँझायटी हा विषय खूपच जास्त आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला त्रास देणारा असू शकतो. पण आज आमच्या बऱ्याच प्रश्नांची ह्यातून उत्तरं मिळाली, आपल्या बऱ्याच शंकांना ह्यातून मार्ग मिळाला. आणि ह्यापुढे कोणालाही म्हणजे हा एपिसोड पाहिल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला स्वतःला असे काही सिम्पटम्स आहेत किंवा आपल्या आजूबाजूला आपले मित्र, आपल्या कुटुंबातील काही व्यक्ती यांना अशा प्रकारचे सिम्पटम्स काही दिवसांपासून, महिन्यापासून आहेत, तर नक्कीच
ट्रीटमेंटसाठी त्यांना सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट अशी मानसोपचार तज्ज्ञ यांच्याकडे घेऊन उपचार करावेत आणि त्याचं आणि आपलं भविष्य नक्कीच त्यातून सुकर होईल असा मला विश्वास वाटतो. तर आज मानसी तू इथे आलीस आणि आपल्या ह्या खूप छान मनमोकळ्या गप्पा झाल्या आणि यातून बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. तर आत्ता तू म्हणली त्याप्रमाणे आपण खरं सोशल मीडियाचे होणारे परिणाम ह्यावरती नक्कीच एकदा परत गप्पा मारायला भेटूया. तर आमच्या जगण्यातील काहीच्या सर्व टीमतर्फे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.